हेलो दोस्तों, आप सबका स्वागत है हमारे इंसेप्शन एकेडमी के यूट्यूब चैनल पे। दोस्तों, आज जो वीडियो हम लोग बना रहे हैं वो वीडियो है एसपीआई के बारे में। एसपीआई की नोटिफिकेशन आ गई है दोस्तों, तो हम लोग उसके बारे में आज बात करेंगे। तो सबसे पहले क्या करना है दोस्तों, हमें यहाँ पे गूगल पे ऊपर जाने के बाद, गूगल में आप खुद भी कर सकते हो एसपीआई औरंगाबाद, ऐसा अगर आपने डाला तो गूगल में सर्च करने के बाद आपको ऐसा नोटिफिकेशन दिखेगा कि लिंक दिखेगी एसपीआई औरंगाबाद की। उसके ऊपर क्लिक करने के बाद आप खुद गूगल के ऊपर जाके देख सकते हो, नोटिस आप डाउनलोड कर सकते हो। तो ऐसा पेज वेबसाइट का आपके साथ सामने खुल जाएगा। यहाँ से आप डाउनलोड ब्राउज़र, ये पूरा डिटेल ब्राउज़र आप पढ़ सकते हो यहाँ से डाउनलोड करने के बाद। दोस्तों, आपको क्या करना है, जो नोटिस है, नोटिस आपको कहाँ दिखेगी, यहाँ पे थोड़ा सा वेबसाइट को आप स्क्रॉल करने के बाद यहाँ पे आपको न्यूज़ एंड इवेंट में जाने के बाद एडवर्टाइजमेंट एसपीआई 2023 हिंदी, मराठी, इंग्लिश ऐसे तीनों लैंग्वेज में अवेलेबल है। दोस्तों, एसपीआई औरंगाबाद और नासिक दोनों जो सेंटर है वो हमारे महाराष्ट्र में ही है। तो औरंगाबाद का जो सेंटर है वो है बॉयज़ के लिए और नासिक का जो सेंटर है वो है गर्ल्स के लिए। तो आज हम लोग हिंदी की बजाय हम लोग आज मराठी में बात करेंगे। थोड़ा महाराष्ट्रियन लोगों को ज़्यादा अच्छे से समझ आ जाएगा। वैसे तो सारी लैंग्वेज समझ लेते हैं, महाराष्ट्रियन लोग होशियार है। तो हम लोग बात करते हैं दोस्तों मराठी में, ठीक है, ओके। तो मित्रांनो, मराठी मधलं जे नोटिफिकेशन आहे ते नोटिफिकेशन आपण आता डाउनलोड करून घेऊ। नोटिफिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुमच्या समोर डाउनलोडमध्ये गेल्यानंतर तुम्ही असं नोटिफिकेशन तुमच्या समोर येऊन जाईल। नोटिफिकेशन हे आहे, त्याची डिटेल पूर्ण मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगणार आहे आज की काय आहे त्या नोटीसमध्ये जे एसपीआयने जारी केलेलं आहे। नोटिफिकेशन फॉर झूम करून घेतो म्हणजे तुम्हाला दिसेल। संरक्षण सेवेमध्ये अधिकारी होण्याची महाराष्ट्रातील युवक व युवतींना सुवर्ण संधी, याला एसपीआय सेल्फ प्रिपरेटरी सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट पण म्हटलं जातं। मित्रांनो, ह्या ॲडमध्ये जर आपण गेलात तर आपल्याला जास्त झूम झालं आहे बघा, आपल्याला दिसेल इथं नोटीस फॉर ॲडमिशन टू एसपीआय। एसपीआयमध्ये ॲडमिशनसाठी 2024मध्ये जून 2024मध्ये जे ॲडमिशन होणार आहेत त्यासाठी त्याच्या एंट्रन्स एक्झामसाठी हे नोटिफिकेशन आलेलं आहे। सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था मुले छत्रपती संभाजीनगर, ज्याला औरंगाबादचं नाव आता संभाजीनगर केलेलं आहे। सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था मुलींसाठी आहे नाशिकला। तर मुलींनी नाशिकसाठी अप्लाय करायचं आहे आणि मुलांनी छत्रपती संभाजीनगरसाठी अप्लाय करायचं आहे। सगळ्या नोटीसमध्ये काय काय दिलेलं आहे ते मी आता डिस्कस करणार आहे आपल्यासोबत। पहिला जो पॉईंट आहे त्यामध्ये दिलेला आहे की संरक्षण सेवेमध्ये अधिकारी म्हणून महाराष्ट्रातील युवक व युवती जास्तीत जास्त संख्येने जावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने छत्रपती संभाजीनगर येथे मुलांसाठी व नाशिक येथे मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे। दुसरा पॉईंट आहे मित्रांनो, जून 2024मध्ये सुरू होणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथील मुलांच्या 48व्या तुकडीसाठी व नाशिक येथील मुलींच्या दुसऱ्या तुकडीसाठी, मुलींची जी एसपीआय आहे नाशिकमध्ये लास्ट इयर, हे आता करंटली इयर त्यांचं पहिलं वर्ष होतं, तर पुढचं जे वर्ष आहे ते सेकंड बॅचसाठी तिथं ॲप्लिकेशन मागवण्यात आलेली आहेत। त्यासाठी मुलं आणि मुली यासाठी जी पात्रता आहे मित्रांनो ती आपण बघू शकतो इथं। पात्रता मी याला अजून थोडंसं झूम करून घेतो म्हणजे तुम्हाला दिसू शकतं। पात्रता पहिला जो पॉईंट आहे त्यामध्ये आपण बघू की अविवाहित मुलगा मुलगी, महाराष्ट्राचे ब पॉईंट जो आहे हा अविवाहित मुलगा किंवा मुलगी महाराष्ट्राचे अधिवासी पाहिजे, महाराष्ट्र डोमेसाईल त्या मुलांकडे पाहिजे। तसेच कर्नाटक राज्यातील फक्त बिदर, बेळगावी आणि कारवार जिल्ह्याचे अधिवासी ते असू शकतात। क पॉईंट आहे जन्मतारीख 2 जानेवारी 2007 ते 1 जानेवारी 2010 या दरम्यान तुमचा जो विद्यार्थी आहे मुलगा किंवा मुलगी ती जन्मलेली असावी। ड मुद्दा जो आहे ड पॉईंट, मार्च एप्रिल मे 2024मध्ये होणाऱ्या प्राथमिक शालांत 10वी परीक्षेला बसणारा किंवा बसणारी पाहिजे, मुलगा किंवा मुलगी ही आता करंटली 10वीमध्ये शिकत असणारी पाहिजे। शेवटचा मुद्दा आहे जून 24मध्ये इयत्ता 11वीमध्ये प्रवेश घेण्याची पात्र असावे। म्हणजे जे मुलं आता 10वीमध्ये आहेत फक्त आणि फक्त तेच मुलं किंवा मुली या एसपीआयच्या जी 10वी नंतर आपण ॲडमिशन घेतो तिथं त्या परीक्षेकरता एलिजिबल होऊ शकतात, पात्र होऊ शकतात। चौथा जो मुद्दा आहे मित्रांनो, शारीरिक पात्रता काय पाहिजे, सैन्य दलात अधिकारी बनण्यासाठी दिलेल्या सर्व निकषांसाठी पात्र असावे। सैन्य दलामध्ये अधिकारी होण्यासाठी जे पण काही फिजिकल फिटनेसची आवश्यकता असते त्या सर्व निकष आपण पूर्ण केलेले पाहिजे। यूपीएससीने आणि यूपीएससीने एनडीए आणि आयएनए साठी दिलेले सर्व शारीरिक निकषास पात्र असावे। जे शारीरिक निकष एनडीए आणि आयएनए साठी असतात ते सर्व निकष ह्या एसपीआय साठी लागू राहतील।
हे निकष UPSC तथा संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. SPI औरंगाबाद किंवा SPI नाशिक यांची जी वेबसाईट आहे, जी मी आता त्याच्यावरून नोटिफिकेशन डाउनलोड केलं आहे, त्यामध्ये तुम्ही जाऊन चेक करू शकता. डिटेल ब्राउझर तुम्ही डाउनलोड करून पूर्ण ब्राउझर वाचून घ्या एक वेळा, म्हणजे तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये कळेल ते कोणते निकष आहेत म्हणून. काही प्रमुख निकष पुढील प्रमाणे, जसं की काही ठराविक प्रमुख निकष जे आहेत, मुद्दे जे आहेत, एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो इथं दिलेला आहे. उंची कमीत कमी 157 सेंटीमीटर, वजन 43 किलोग्राम, रातआंधळेपणा किंवा रंगआंधळेपणा नसावा. मुलांसाठी छाती न फुगवता 74 सेंटीमीटर आणि फुगवून 79 सेंटीमीटर झाली पाहिजे छाती फुगवल्यानंतर. ND आणि INA प्रवेशासाठी UPSCच्या अधिसूचनेनुसार डोळ्यांची क्षमता असावी. डोळ्यांसाठी जे पण काही UPSCने ND आणि INA साठी सूचना दिलेल्या आहेत ते सर्व सूचनांचं पालन SPIच्या फॉर्म भरण्याच्या वेळी आपण केलं गेलं पाहिजे. पुढचा मुद्दा लेखी परीक्षा आणि मुलाखत बाबतीत दिलेला आहे मित्रांनो. तर लेखी परीक्षा जी आहे, पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा इंग्रजी माध्यमातून 28 एप्रिल 2024 या रोजी घेण्यात येईल मित्रांनो. ही तारीख तुम्ही लक्षात ठेवू शकता, त्याप्रमाणे तुम्ही तयारीला लागू शकता. ज्यांना SPI बद्दल माहिती आहे ते ऑलरेडी तयारीला लागून गेलेले आहेत. अजूनही वेळ गेलेला नाही, अजून पण तुमच्या हातात बरेच जवळपास 5 महिन्यांचा 4.5 ते 5 महिन्यांचा काळ आहे तुमच्या हातामध्ये. 28 एप्रिल 2024 रोजी विविध केंद्रांवरती घेतली जाईल. जे सेंटर्स आपण फॉर्म भरताना चूज केलेले असतील त्या सेंटर्सवरती आपली परीक्षा घेतली जाईल. परीक्षेमध्ये एकाच प्रश्नपत्रिकेत 600 मार्कांचे मल्टिपल चॉईस म्हणजे बहुपर्यायी प्रश्न ज्याला आपण म्हणतो, मल्टिपल चॉईस MCQs ज्याला आपण म्हणतो ते विचारले जातील. 75 प्रश्न गणितावरचे राहतील मित्रांनो आणि 75 प्रश्न जे राहतील ते सामान्य ज्ञान ज्याला आपण जनरल ॲबिलिटी टेस्ट किंवा गॅट असं म्हणतो. अशा टोटल 150 मार्कांचा पेपर तुमचा राहील. 150 प्रश्न एकूण असतील. प्रत्येक योग्य उत्तराला 4 गुण व चुकीच्या उत्तरास -1 गुण, वजा 1 गुण, म्हणजे 1/4 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे मित्रांनो. 4 गुण एका उत्तरासाठी तुम्हाला 4 गुण दिलेले राहतील. लेखी परीक्षा साधारणतः 8वी ते 10वीच्या स्टेट बोर्ड आणि CBSEच्या अभ्यासक्रमावरती आधारित राहील. 8वी ते 10वी पर्यंतचा जो तुमचा सिलेबस आहे, अभ्यासक्रम आहे स्टेट बोर्ड आणि CBSEचा, तो तुम्ही करून ठेवायचा आहे पूर्णपणे. तुमचे ज्या मुलांचे बेसिक कॉन्सेप्ट अगदी क्लिअर असतील, मॅथ्स चांगलं असेल, जनरल नॉलेज चांगलं असेल, ते मुलं ही परीक्षा आरामाने काढू शकता. यशस्वी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल मित्रांनो. यानंतर रिटन एक्झाम तुम्ही क्रॅक केल्यानंतर जे मुलं मेरिटमध्ये येतील त्या मुलांना इंटरव्ह्यूसाठी सुद्धा बोलवलं जाईल. पुढे इंटरव्ह्यू त्यांचा घेण्यात येईल. पुढचा मुद्दा आहे मुलींसाठी ऑनलाईन अर्ज तुम्ही करू शकता. ऑनलाईन पद्धतीनेच फक्त अर्ज होतील मित्रांनो. मुलांसाठी तुम्ही SPI www.spiaurangabad.com या वेबसाईटवरती तुम्ही अर्ज करू शकता आणि मुलींसाठी www.girlsspinasik.com या वेबसाईटवरती तुम्ही अर्ज करू शकता. या दोघं लिंक मी हायलाईट करून ठेवल्या आहे किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देऊन देतो मित्रांनो. तुम्ही त्या लिंकवरती जाऊन फॉर्म भरू शकता. या संकेतस्थळावरती उपलब्ध आहेत. परीक्षा शुल्क 450 रुपये परत न करता येण्याजोगे, मतलब रिफंडेबल नाही आहे. ऑनलाईन फक्त क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग याद्वारे तुम्ही हे चलन जे आहे तुमचं फीस भरू शकतात. डिमांड ड्राफ्ट किंवा चलनाद्वारे भरलेले परीक्षा शुल्क स्वीकारले जाणार नाही, त्यामुळे ऑनलाईनच पेमेंट करायचं आहे मित्रांनो. प्रवेश अर्ज संस्थेच्या अटी व शर्तीनुसार भरलेला नसल्यास अर्ज नामंजूर करण्यात येईल. तसेच परीक्षा शुल्क परत मिळणार नाही. ज्या टर्म्स अँड कंडिशन्स असतात, अटी आणि शर्ती संस्थेच्या SPIच्या, त्या सर्व तुम्हाला मंजूर असाव्यात तरच तुमचा फॉर्म एक्सेप्ट करण्यात येईल. तिथं फॉर्म भरताना तुम्हाला टिक करावं लागतं की मला या सर्व अटी शर्ती मान्य आहेत म्हणून. 7वा जो पॉईंट आहे त्यामध्ये तुम्हाला एक्झाम तारखेबद्दल दिलेला आहे. एक्झामची डेट कधी राहणार आहे. प्रवेश अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख जी आहे ती आहे 29 फेब्रुवारी 2024 सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका. फॉर्म सुरू झालेत, तुम्ही आतापासून फॉर्म भरायला सुरुवात करून द्या. जोपर्यंत तुम्ही फॉर्म भरणार नाही तोपर्यंत तुम्ही अभ्यासाला सिरियसली लागणार नाहीत. हॉल तिकीट जे आहे तुमचं 10 एप्रिल 2024 सकाळी 10 वाजेनंतर संस्थेच्या संकेतस्थळावरती तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता. त्याचे नोटिफिकेशन मी तुम्हाला करत राहील मित्रांनो. तुम्ही ही डेट लक्षात ठेवा. परीक्षा संबंधित सूचनांसाठी मुलांनी SPI औरंगाबाद www. मी आधी पण सांगितलं तुम्हाला spiaurangabad.com ह्या वेबसाईटवरती आणि मुलींनी girlsspinasik.com ह्या वेबसाईटवरती वेळोवेळी अपडेट्स जे मिळतील ते बघत राहायचे मित्रांनो. त्यासाठी वेगवेगळ्या अपडेट्ससाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब पण करू शकता मित्रांनो. आम्ही वेळोवेळी वेगवेगळ्या स्पर्धे परीक्षांसाठी अपडेट्स देत असतो मित्रांनो. इतर कुठेही याबाबत सूचना दिल्या जाणार नाही. ऑब्व्हियसली यांच्या वेबसाईटवरच फक्त राहील. इतर कुठेही सूचना तुम्हाला मिळणार नाही. त्यासाठी वेबसाईट तुम्ही
फ्रिक्वेंटली चेक करत राहणं गरजेचं आहे. आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं तर आमच्याकडून सुद्धा तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहतील, नवनवीन गोष्टी माहिती पडत राहतील मित्रांनो. तर हे जे सेशन होतं, हे जे लेक्चर होतं, हे फक्त SBIच्या नोटिफिकेशनबद्दल होतं मित्रांनो. जर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी काही डाऊट्स असतील, काही तुमच्या मनात शंका असतील तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती मला व्हॉट्सअप करू शकता मित्रांनो. व्हॉट्सअप जरी केला, फोन कॉल कदाचित मी लेक्चर घेत असेल त्यावेळेस मी फोन उचलू शकणार नाही, तर आमची टीम तुम्हाला रिप्लाय करेल मित्रांनो. खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात. व्हॉट्सअप केल्यानंतर तुमच्या मेसेजला रिप्लाय नक्की देण्यात येईल काही तासांमध्ये. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. त्याकरता